देवे सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणरायाला नमन करून वंदन करून या व्यासपीठावरील उद्घाटनाचा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। यावेळेस मात्र रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट केला गेला होता। पहिल्या चेंडूवरती वेगळी मानसिकता दाखवली गेली फलंदाजाच्या माध्यमातून। एक लाऊड अपील जरूर झालं परंतु हे अपील मात्र फेटाळलं गेलं। पंचाने सांगितले की इट्स ऑफ द बॅट, या ठिकाणी बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू आहे त्यामुळे तुम्ही अपील या ठिकाणी मात्र फेटाळलं गेलं। सिंगल धाव फलकावरती आले सिंगलनं सलामीचा फलंदाज कमलेश मात्र आपलं वैयक्तिक खातं खुलं करतोय, सांघिक धावसंख्येचं खातं खुलं करतोय आणि संघाला मात्र घेऊन जातोय बिनबाद 1 च्या घरात। नौका फलंदाज अर्थातच दुसरा सलामीचा फलंदाज शिवा यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। स्वर्गीय रोहित सकुंडे स्पोर्ट्स शिवशंभो विरुद्ध दत्तकृपा बालाजी या दोन संघादरम्यानची लढत मात्र आपल्याला यावेळेस मैदानावरती पाहायला मिळते। यावेळेस इनसाइड आउटचा फटका, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा दाखवणारा हा फटका। इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये। 2 बाउन्स इनटू द फेन्स, चौकार। थँक्यू डीजे। तर इथे मात्र आपण पाहिलं इनसाइड आउटचा फटका। क्रिकेटचा सर्वात कलात्मक फटका जर कोणता असेल तर तो इनसाइड आउटचा फटका आहे, ज्यामध्ये तुम्हाला हँड आय कोऑर्डिनेशन करावं लागतं, पावलांचा वापर करावा लागतो आणि त्याचबरोबर विथ द स्पिन किंवा अगेन्स्ट द स्पिन तुम्हाला फटका खेळावा लागतो। एकंदर जर आपण पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा सूर्यकुमार यादव या खेळाडूला आपण या प्रकारचे फटके सर्वाधिक खेळताना पाहतो। त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा मागच्या बाजूला जर आपण गेलो तर साऊथ आफ्रिकन संघाचा हर्षेल गिब्स या प्रकारचे फटकेबाजी करताना आपल्याला सातत्यानं मैदानावरती पाहायला मिळायचा। तर अशा प्रकारचा फटका फलंदाजच्या बॅटमधनं आलाय, चौकार आलाय। चौकारानं कॉन्फिडन्स जरूर फलंदाजाचा उंचावला असेल, जो मनोधैर्य आहे, जो मनोबल आहे ते उंचावलं असेल आणि इथून मात्र सर्वाधिक चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय। मला वाटतं 38 सर्कल मध्ये पाचारण केलं जातं या खेळाडूला आणि त्यानंतर मात्र एक खेळाडू लॉंग ऑन रिझन मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात। दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन म्हणजेच एक्स्ट्रा ठिकाणी जर पाहिलं एक्स्ट्रा कव्हरचा झोन खुला। इथे मात्र चेंडू हवेमध्ये जो बदल केला गेला होता, इथे मात्र ट्रॅप रचला, जाळं बिंडलं गेलं आणि या जाळ्यात अलगमत सापडलाय तो फलंदाज शिवा। पहिला फलंदाज गमावलाय कैलासवासी रोहित सकोंडे स्पोर्ट्स शिवसंभो संघानं। पहिला फलंदाज इथे मात्र बाद होतोय। थँक्यू। तर इथे मात्र पहिला फलंदाज गमावला गेलाय। पहा गरज होती मच निडेड विकेट ज्याला म्हटलं जातं। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, P1चं हे षटक आहे। नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील। स्वप्नील खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इनॅट नंबर 3 आणि कोणत्याही संघातील 3 क्रमांकाचा फलंदाज हा सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज असतो, कारण की परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता ज्या फलंदाजामध्ये असते त्या फलंदाजाची वर्णी ही 3ऱ्या क्रमांकावरती नक्कीच पाहायला मिळते। यावेळेस बेगीट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूची लाईन ओळखता आली नाहीये। लेगबाई शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे, पंच आमच्या दिशेनं वळतायत। अवांतर लेगबाईचा इशारा होतोय आणि लेगबाईच्या माध्यमातून का होईना संघाची धावसंख्या मात्र 1 न वधारते। एक गडी बाद धावफलकावरती धावा येत आहेत, त्या 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावरती आहेत। इथून मात्र एक्सेलरेट करावं लागेल। एकूण सामना जर आपण पाहिला तर 5 षटकांचा हा सामना आणि 5 षटकांमध्ये किमान तुम्हाला 60 ते 65 धावा जर धावफलकावरती आल्या तर तुमचा संघ एक मी म्हणेन की सन्मानजनक स्थितीमध्ये जरूर असू शकतो। या दरम्यानचा चेंडू आहे, यावेळेस उजव्याष्टी बाहेरचा चेंडू कट काढण्याचा प्रयत्न होता। बॅटीचा लीडिंग एज थोडीशी खराब फेकी या ठिकाणी स्लिप कॉरिडॉर मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला जातोय परंतु फेकी जी होती ती फेकी मात्र थोडीशी खराब होती। सुदैवानं बॅकअप चांगला होता, सिंगल मात्र आली आहे। सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 7 धावा, एक गडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती असताना पहिला फलंदाज गमावला गेला तो अर्थातच शिवा या फलंदाजाच्या माध्यमातून। ज्या शिवानं कलात्मक फटका जरूर खेळला गेला परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी, सी स्टँड्स फॉर क्रिकेट मधला सी जो आपल्याला सातत्य सांगून जातो, कन्सिस्टन्सी तुम्हाला तुमच्या मी म्हणेन की निरंतरता ही प्रदर्शनामध्ये ठेवणं गरजेचं असतं। यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता, चेंडू पाहिला शेवटच्या क्षणापर्यंत, त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट केला। डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता, लॉंग ऑन रिझन मध्ये षटक समाप्त होतंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत
त्या 1 गडी बाद 8 धावा. याच धावगतीने जर धावा आल्या तर योगेश एकूण 40 धावांपर्यंत हा संघ मजल मारू शकतो. परंतु जर या मैदानाचा आपण इतिहास पाहिला, या अगोदरच्या सामन्यामध्ये 70 धावा झाल्या होत्या आणि तो सामना 6 चेंडू 21 धावा या इक्वेशन पर्यंत देखील आलेला आपण पाहिला. शेवटच्या चेंडूवरती देखील फलंदाजानं जवळजवळ षटकार लगावला होता, पण काय जिकारीचे प्रयत्न सीमारेषेच्या लगत आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथून मात्र या स्पर्धेला निरोप द्यावा लागला तो रीत 11 संघाला आणि या स्पर्धेत पहिला विजय नोंदवला गेला तो अर्थातच जय श्रीराम संघाच्या माध्यमातून, जो दाखल झालाय या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये. परंतु त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धा सुरू असताना आमदार चषकाच्या माध्यमातून. एकूण धावा सर्कलच्या बाहेर किती, तर मी आयोजकांना विनंती करतो, मला वाटतं स्वप्नील त्या ठिकाणी आहेत, तर सेकंड पॉवर प्ले मध्ये 3 प्लेयर बाहेर. येस, सेकंड पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असेल, म्हणजे एक अतिरिक्त खेळाडू आता मात्र तुम्हाला, पण त्यापैकी कंपल्सरी एक खेळाडू तुम्हाला ऑफ साइडला ठेवावा लागेल. 3ही खेळाडू तुम्ही एका साइडला ठेवू शकत नाही. एका साइडला मॅक्झिमम 2 आणि एका साइडला 1 मिनिमम, या प्रकारे तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. पहा पीटीसीची संपूर्ण टीम सज्ज आहे. आज मात्र एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं पनवेल टेनिस cricket.in माध्यमातून. किरणजी दळवे असतील, केतनजी दळवे असतील, गोलंदाज या ठिकाणी. तर चला विनंती असेल, दत्तकृपा बालाजी संघाचा 12th मॅन अद्याप या ठिकाणी आलेला नाहीये, तर मी विनंती करतो दत्तकृपा बालाजी संघाचा 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. आणि याचबरोबर जाऊयात आपण थोडंसं व्यासपीठाच्या दिशेने, जिथे मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावरती लाभली आहे. तर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, खास करून ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती नुकताच झालंय, सन्माननीय राहुलजी आजारे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय देविदासजी खेडकर साहेब असतील, अमरजी ठाकूर साहेब असतील, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की या आपण आपले शुभ हस्ते आपण व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि त्याचबरोबर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणरायाचं नमन करून आपण या स्पर्धेतील व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करत असताना, त्याचबरोबर सन्माननीय आदिलभाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. एकंदर जर आपण विचार केला तर एक अप्रतिम आणि भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा सन्माननीय राहुलजी आजारे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, खऱ्या अर्थाने जर आपण सांगायचं झालं तर कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखी एक नाम घोष जगदंब जगदंब जगदंब. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर भारतीय परंपरेनुसार श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा हा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना, त्यानंतर मी अमरजी ठाकूर साहेबांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करावा. पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जातोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आणि त्यानंतर मात्र या व्यासपीठावरील औपचारिक उद्घाटन सोहळा श्रीफळ वाढवून नक्कीच पाहायला मिळतोय. त्याचबरोबर इतरही मान्यवर आहेत जे देखील आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना, मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र श्रीफळ वाढवून या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना श्रीफळ वाढवून जी आपली भारतीय परंपरा आहे, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्रीफळ वाढवून करतो. त्यानंतर मात्र आदिलभाई यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवून व्यासपीठावरील औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना, तर सर्व मान्यवरांना मी विनंती करेल की पुनश्च आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते
या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा व्यासपीठावरील या ठिकाणी संपन्न झाला. त्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण पुनश्च एक वार आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. मैदानावरती काय घडतंय? सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यानंतर मात्र दबाव निर्माण केला गोलंदाजावरती. एक अवंतर चेंडू देखील पाहायला मिळाला. पण तो कमालीचा कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून नक्कीच करत असताना गोलंदाजानं या ठिकाणी बळी प्राप्त केला गेला. मग पहिलं षटक हाताळलं गेलं होतं गोलंदाज संजू या गोलंदाजच्या माध्यमातून. तो दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र अभिजित सज्ज होते. पुन्हा एकदा पहिल्या 2 चेंडूवरती दबाव निर्माण केला होता. 2 चौकार आले होते. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा आल्यात धावफलकावरती 2 गडी बाद 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो. आज एकूण 8 निमंत्रित संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेलाय. जे ICL विभागातून हे संघ येतात. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले तर MSCB मैदानावरती सातत्यानं ज्या संघांचा बोलबाला असतो असे काही ताकदवान संघ या स्पर्धेमध्ये 8 निमंत्रित संघांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच प्रवेश दिला गेलाय. आणि इथून मात्र आपलं कलागुण कौशल्य पूर्णपणे पणाला लावत असताना आपलं सर्वस्व या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू या मैदानावरती करत असताना खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या मैदानावरती एखादी मोठी स्पर्धा खेळण्याचं स्वप्न हे प्रत्येक क्रिकेट खेळाडूचं असतं. आणि हे स्वप्नपूर्ती आज मात्र या संघातील या खेळाडूंची होताना आपल्याला या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते. मी म्हणेन की कळंबोली क्रिकेट चा जर आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या मैदानावरती खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये अनुज हेलच्या खाली येतोय. चुकी होणार नाहीये. इथून मात्र परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. तो कैलासवासी रोहित सकोंडे स्पोर्ट्स शिवशंभो संघाचा अर्थातच स्वप्नील. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. आता 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळते. आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणाऱ्या पहिल्या फेरीतील दुसरी लढत 2 षटकांच्या समाप्ती अखेर 9:30च्या सरासरीनं 19 धावा धावफलकावरती आल्यात. आणि यानंतर मात्र आपण वळूयात पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेनं. मी विनंती करतो आमच्या कॅमेरामॅनला की हे दृश्य जे आहे ते आपण नक्कीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. कारण मान्यवरांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आणि या स्पर्धेचे सर्व आदरणीय जमील शेख साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. आपण पाहतोय DTSR ग्रुपचे सर्व आदरणीय राहुलजी हजारे साहेब यांचा मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि ही परंपरा मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून जोपासली जाते. सन्माननीय जमील शेख साहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातो. आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता षटकार देखील या ठिकाणी आलाय. पावट मैदानावरती षटकाराच्या माध्यमातून केलं जात आहे. तर वेलकम सर, आपलं खूप खूप आणि सहर्ष स्वागत आहे. तर मान्यवरांचं शुभागमन व्यासपीठावरती त्यांचं यथोचित स्वागत सन्मान स्क्रीनवरती देखील आपण हे दृश्य नक्कीच पाहू शकता. PTC लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा 198 देशांमध्ये या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज मात्र पाहायला मिळते. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, शफल अक्रॉस द लाईन. थोडंसं मी म्हणेन की धोका पत्करला गेलाय. पॅड लाईनला चेंडू लागला होता आणि त्यानंतर मात्र तर आपण पाहिलं लेगबाईचा पंचांचा इशारा येतो. लेगबाईच्या माध्यमातून काय होईना धावा येणं गरजेचं आहे. कैलासवासी रोहित सकोंडे स्पोर्ट्स शिवशंभो विरुद्ध दत्तकृपा बालाजी या 2 संघादरम्यान सुरू असलेली पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत आपण या मैदानावरती पाहतोय.
तर या ठिकाणी दोन सलामीवीर फलंदाज मैदानातून बाहेर गेल्यानंतर 3 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर 19 ही धावसंख्या धावफलकावरती होते आणि तिथून जर आपण पाहिलं तर मात्र जबाबदारी वाढते फलंदाज सागर आणि फलंदाज हर्षल या दोन खेळाडूंची. इथे मात्र तग धरून फलंदाजी करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. षटकाराची सुरुवात जरूर एक बिघेट जरूर पाहायला मिळालं होते. पहिल्या चेंडूवरती या षटकाची सुरुवात झाली होती षटकारानं, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाचं कमबॅक हे नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर आपल्या वैयक्तिक कोड्यातील या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय हनुमंतजी मोठे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आपण शब्दशुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूया. या ठिकाणी हनुमंतजी मोठे साहेब हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील इथे या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जात आहे. हनुमंतजी मोठे साहेबांचा जर आपण विचार केला तर DDSR ग्रुपशी हे देखील संलग्न आहेत आणि राहुलजी हजारे साहेब यांच्या समवेत सातत्यानं हनुमंतजी मोठे साहेबांना देखील आपण पाहतो. DDSR ग्रुपचे सन्माननीय हनुमंतजी मोठे साहेब यांचा देखील इथे यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. माईची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा इथे यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. थँक्यू, धन्यवाद. आणि इथून मात्र 2 धावा धावफलकावरती पूर्ण केल्या जात आहेत. पण हळूहळू डोक्यावर काढण्याचा प्रयत्न कैलासवासी रोहित सकुंडे स्पोर्ट्स शिवशंभो विरुद्ध दत्तकृपा बालाजी या 2 संघादरम्यान सुरू असलेली लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दत्तकृपा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला होता, क्षेत्ररक्षण स्वीकारला होता, आतापर्यंत समाधानकारक कामगिरी. परंतु इथे मात्र काय कमालीचा फटका येतोय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून. चेंडू हाय अँड हँडसम षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन व्यासपीठावरती होत असताना मैदानावर मात्र चौकार षटकारांची आतषबाजी केली जाते. यावेळेचा चेंडू आहे, चांगला कमबॅक. हर्षल ओळख आहे, संजू या गोलंदाजाची ओळख आहे, ज्याला पहिले षटक हाताळलं होतं. अंतिम चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला गेलाय आणि की थोडासा वेगवान चेंडू होता. नाराजी जरूर होती कारण या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्याच समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 3 गडी बाद 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आणि पुन्हा एकदा जाऊयात व्यासपीठाच्या दिशेने जिथे मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. तर मी या मान्यवरांचं देखील यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय अमरजी ठाकूर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी स्वप्नील जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अमरजी ठाकूर साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान. या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय अमरजी ठाकूर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा. मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातंय. या स्पर्धेची गोड आठवण आमदार चषकाची एक सुंदर आणि सुबक ट्रॉफी. यानंतर मी स्वप्नील जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय देविदासजी खेडकर साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं. माईची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण देखील सन्माननीय देविदासजी खेडकर साहेब, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्माननीय देविदासजी खेडकर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. तर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक विकल्प इथे मात्र वापरला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती आल्या. थोडासा फंबल इथे मात्र क्षेत्ररक्षक संजू याच्याकडनं
आणि दुसरी धाव घेण्याची संधी मात्र नक्कीच मिळते. 2 धावा धावफलकावरती एकवटले गेले आहेत. योगेश एकूण धावसंख्येचा विचार केला तर 37 रन्स ऑन द बोर्ड, 37 धावा धावफलकावरती आल्यात. आणि इथून मात्र कैलासवासी रोहित सकोंडे स्पोर्ट्स शिवशंभो हा संघ एका भक्कम स्थितीमध्ये स्वतःला घेऊन जाणार का? डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एलआयजी एंडकडनं गोलंदाजीचा मारा होता आणि इथून मात्र थोडासा आक्रमक खेळ नक्कीच मैदानावरती दाखवावा लागेल. बॅकफुटला गेला फलंदाज, बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, डेंजर एंडकडे आहे फलंदाज आणि इथून मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा एकवटल्या जातात याही चेंडूवरती. थोडंसं मी म्हणेन की लेझी क्रिकेट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एंड चुकीचा निवडला गेला आणि त्यानंतर मात्र फेकी करताना दिरंगाई होली आणि त्याचा फायदा मात्र मिळाला दोनही फलंदाजांना. एकूण धावा एकवटल्या गेल्या 2 आणि या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 39च्या घरात. इथून एखादा मोठा फटका जर फलंदाजच्या बॅटमधनं आला तर मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती नक्कीच पाहायला मिळेल. तो कैलासवासी रोहित सकोंडे स्पोर्ट्स शिवशंभो संघ यावेळेस मात्र लाईन मिस केली गेली आहे पूर्णपणे. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती. पंचांचा बोट आकाशाकडे. इथून मात्र फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय तो शिवशंभो संघानं. तर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. सर्व संघांना विनंती आहे, जे जे संघ या मैदानावरती परफॉर्म करणार आहेत या सर्व संघांना विनंती आहे की आपला एक अतिरिक्त खेळाडू 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. पंचांना मी विनंती करतो की सामना आपण थांबवायचा आहे प्लीज. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येत नाहीयेत त्यामुळे थोडंसं मी म्हणेन की स्कोरिंगला अडथळा निर्माण होतोय. आम्ही सातत्यानं आपल्याला विचारणा केली जाते. या ठिकाणी 12th मॅनला आम्ही सातत्यानं कॉल करतोय परंतु कोणत्याही प्रकारे तुमचा प्रतिसाद मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. तुमचा 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे प्लीज. अदरवाईज तुमच्या संघाला पॅनलाइज देखील केला जाऊ शकतो. पण या ठिकाणी सिरीज देखील आहे, बरेचसे पारितोषिक आहेत, वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत त्यामुळे खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे. अनु प्लीज आपका एक 12th मैन हमारे कमेंटेटर बॉक्स में कंटिन्यूअसली होना जरूरी है अप टू द लास्ट बॉल. तर गोलंदाज सोमवीर या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती 2 दुहेरी स्वरूपाच्या धावा आल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. सांघिक सफलता मात्र मिळाली सोमवीर या गोलंदाजाला. 3 चेंडू झालेत, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या 4थ्या षटकातील आणि त्यानंतर मात्र स्लॉग गोवर हाणामारीचं षटक, 5वं षटक. यावेळेचा चेंडू आहे, टप्पा पडला. आता चेंडू शरीराच्या दिशेने येतोय, इनस्विंग पाहायला मिळालाय आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारचा प्रत्युत्तर फलंदाजाकडे नक्कीच नाहीये. 2 फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत, हर्षल आणि सन्नाटा. यावेळेस मात्र फलंदाज पण निकनेम इथे नक्कीच चालणार नाहीये. सन्नाटा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतायत. अवंतर चेंडूचा इशारा होतोय. अवंतर धावसंख्येनं का होईना संघाची धावसंख्या मात्र 1 न वाढते. एकूण 40 धावा धावफलकावरती, 40 रन्स ऑन द बोर्ड, 40 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाचा खेळ योगेश मैदानावरती सुरू असताना किमान 60 ते 65 धावा जर धावफलकावरती आल्या. इथे मात्र बेगीट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा दूर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्सला चेंडू गॅदर केला जातोय तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळते संधी. धावा याही चेंडूवरती येत आहेत 2 आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर तिसरी दुहेरी धाव ही नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळाली. एक सांघिक सफलता मिळाली गोलंदाज सोमवीर या गोलंदाजाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 3 दुहेरी स्वरूपाच्या धावा, 1 अवांतर चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत फेकला गेलाय. एकूणच चेंडू झालेत या षटकातील 5. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि इथे मात्र एखादा मोठा फटका
हा नक्की शोधण्याचा प्रयत्न असेल आणि जर तो फटका यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आला तर शिवशंभो संघ मात्र एका भक्कम स्थितीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कैलासवासी रोहित सकुंडे स्पोर्ट्स शिवशंभो विरुद्ध दत्तकृपा बालाजी या दोन संघादरम्यानची लढत. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, जागा बनवली होती, पावलांचा वापर होता, पण तो यष्टी रक्षकाला चेंडू गॅदर होत नाहीये. षटक समाप्त होत आहे चौथं आणि 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती मात्र धावा आल्यात. 4 गडी बाद 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आल्यात. व पहिल्या सामन्यामध्ये 70 धावांचं लक्ष गाठलं होतं, उद्दिष्ट होतं 71 धावांचं आणि त्या 71 धावा पार करत असताना मात्र दमछाक पाहायला मिळाली होती. जरूर अंतिम षटकांमध्ये आक्रमक खेळ मैदानावरती झाला, परंतु तोपर्यंत सामना हा तुमच्या हातातून निसटून गेला होता. इथे मात्र दुसऱ्या षटकात मी म्हणेन की नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. नाणेफेकीचा कौल जिंकला दत्तकृपा बालाजी संघानं आणि तिथून मात्र एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावा धावफलकावरती होत्या, 9.5ची सरासरी होती. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये एकूण धावा आल्या 16, जिथून मी म्हणेन की डोकं वर काढायला सुरुवात केली, गेअर चेंज करण्याचा प्रयत्न केला, परंतु काय कमालीचा मारा. पुन्हा एकदा सोमीर या गोलंदाजानं मात्र कमबॅक मिळवून दिला, आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणण्याचं काम केलं. अवघ्या 8 धावा खर्च करत असताना मी म्हणेन की पुन्हा एकदा जो धावगतीचा वाढता आलेख होता त्या आलेखाला मात्र कुठेतरी नियंत्रित ठेवण्याचं काम या चौथ्या षटकामध्ये केलं गेलं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. इथून अंतिम षटकामध्ये थोडासा आक्रमक खेळ, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, हे क्रिकेटचं परिसूत्र, हे क्रिकेटचं मूलमंत्र आहे आणि या मंत्राचा जर वापर केला गेला, पण बॅटीची ग्रीप जर आपण पाहिली या फलंदाजाची तर एक वेगळ्या प्रकारची ग्रीप बॅटीची नक्कीच पाहायला मिळते. जो हात वरच्या दिशेला असायला पाहिजे होता तो हात मात्र खाली आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच डावा हात खालच्या बाजूला आणि उजवा हात वरच्या बाजूला असतो. यावेळेस मात्र चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेखा ओलांडताना फाईन लेग रिजन मधून 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजाची ग्रीप जर आपण पाहिली तर डावा हात अपर हँडलला असतो आणि लोअर हँडलला आपला उजवा हात असतो. परंतु या फलंदाजाचा जर आपण विचार केला तर अगदी विरुद्ध आहे, म्हणजे डावा हात हा लोअर हँडलला आहे आणि उजवा हात जो आहे तो अपर हँडलला आहे. त्यामुळे रिव्हर्स फटका खेळण्याची जी मुद्रा असते अगदी त्या मुद्रेमध्ये हा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतो. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला आहे, लाऊड अपील आहे, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. या अगोदर जर आपण पाहिलं फाईन लेग आणि स्क्वेअर लेग रिजन मधून चौकार आला होता, त्यानंतर मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. वा सरळ बॅटनं धावा येत आहेत, त्यामुळे रिव्हर्स स्वाईप करण्याची जी चूक आहे ती मैदानावरती नक्कीच तुम्हाला महाग पडू शकते. परंतु फलंदाजानं पाहिलंय 38च्या सर्कलमध्ये थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये कोणत्याही प्रकारचा प्रोटेक्शन नाही. तिथून जर तो चेंडू काढला गेला तर मात्र घेऊन गोलंदाज स्वप्नील या ठिकाणी गोलंदाजी करत असताना थोडासा फंबल, 2 धावा आल्या, तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? इथे मात्र नकार आलाय. चांगला निर्णय आहे, अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि आक्रमकता तुम्हाला निरंतर मैदानावरती दाखवावी लागेल. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, अर्थातच 49 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूंमध्ये 3 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके जर मैदानावरती आले तर नक्कीच 60 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि या 60 धावा इथे मात्र एका भक्कम स्थितीमध्ये आपल्या संघाला जरूर घेऊन जाऊ शकतात. गोलंदाज स्वप्नील वरती आहे, दबाव आहे ते फलंदाजावरती. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता, पिक केला गेलाय, नो मॅन्स लँड, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू 1 बाउन्स इनटू द फेन्स, चौकार. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र हर्षलच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक खणखणीत चौकार, 2 षटकार आणि 2 चौकार या फलंदाजच्या बॅटमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत. आणि एकूण जर विचार केला तर संघ अडचणीमध्ये होता. कैलासवासी रोहित सकुंडे स्पोर्ट्स शिवशंभो संघ तब्बल 27 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत साकारली गेली या फलंदाज हर्षलच्या बॅटमधनं. आणि एकूण धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावा आल्या धावफलकावरती या चौकारानं 53 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण करतोय
यावेळेस मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू आहे डीपेक्षा कव्हरला प्रोटेक्शन नाहीये चेंडू थांबणार नाहीये चेंडू टू बाउन्स इन टू द फेन्स बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. तर इथे मात्र मंत्रमुग्ध करून सोडणारी फलंदाजी मैदानावरती काय कमालीची फलंदाजी आहे पा एक वेगळी ग्रीप आहे फलंदाजीची आणि त्यानंतर मात्र काय कमालीच्या फटक्यांचं एक्झिक्युशन या मैदानावर पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पावलांचा वापर त्याच दिशेने चेंडू वळवला गेलाय क्षेत्ररक्षक नाहीये आणि सलग तिसरा चौकार फलंदाज हर्षल ऑन फायर 3 चेंडू आणि 3 चौकार अंतिम 3 चेंडू वरती चौकार संघाची एकूण धावा संख्या. हॅलो या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय भाई महेश शेट्टे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन या व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने मी त्यांचं मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय भाई विष्णू बिचुकले साहेब यांचं देखील शुभ आगमन या व्यासपीठावरती होत असताना त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय रविशेठ पाटील साहेब भारतीय जनता पार्टी कळंबोली शहर अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आणि त्याचबरोबर सभापती सन्माननीय सौ प्रमिलाताई पाटील मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन या व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि त्याचबरोबर या स्पर्धांना मी म्हणेन की शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका त्याचबरोबर सभापती सन्माननीय सौ प्रमिलाताई पाटील मॅडम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कळंबोली शहर अध्यक्ष आदरणीय रविशेठ पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन या व्यासपीठावरती. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं शब्दशुमनांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मान्यवरांचं शुभ आगमन यावेळेस व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय पनवेल महानगरपालिका सभापती आदरणीय सौ प्रमिलाताई पाटील मॅडम यांचं शुभागमन व्यासपीठावरती. त्याचबरोबर सन्माननीय रविशेठ पाटील साहेब भारतीय जनता पार्टी कळंबोली शहर अध्यक्ष यांचं शुभागमन व्यासपीठावरती. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सन्माननीय दिलीप सिंगजी बिश साहेब युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी यांचं देखील शुभागमन या व्यासपीठावरती होत असताना या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अंतिम 3 चेंडूवरती आलेले 3 चौकार संघाला मात्र घेऊन गेलेत एकूण धावा धावफलकावरती 61 आणि विजयासाठी लक्ष मात्र असणार आहे ते 62 धावांचं 62 रन्स. मी म्हणेन नावारूपाला साजेसा खेळ या मैदानावरती केला गेला. अंतिम 3 चेंडूवर 3 चौकार फलंदाज हर्षलच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि हर्षलने काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला. हर्षलची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली 35 धावांचं योगदान दिलं. 14 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि तब्बल 5 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. 2 उत्तुंग षटकार देखील त्यानं लगावले आणि काही कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला गेला. आणि या दमदार फलंदाजीच्या बळावरती मात्र कैलासवासी रोहित सकुंडे स्पोर्ट्स शिवशंभू संघानं एकूण धावा धावफलकावरती उभारल्या 61 आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं गेलं ते 62 धावांचं. यानंतरची होणारी लढत नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. तर विनंती असेल यानंतरचा सामना. त्याचबरोबर मी सन्माननीय रितेशजी भोईर साहेब या मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचंय. कळंबोली क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे रितेशजी भोईर साहेबांचं देखील खऱ्या अर्थानं रोडपाली संघाचं प्रतिनिधित्व गेली कित्येक वर्ष आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक जबरदस्त क्रिकेट खेळाडू आणि त्याचबरोबर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय रितेश भोईर साहेबांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतं. चला खेळाडूंना विनंती आपण स्पीडअप करायचं प्लीज. पंचांना देखील विनंती आहे की आपण खेळाडूंना
सामना सुरू करण्याची सूचना करायची आहे. तब्बल 8 संघ 7 सामने आज आपल्याला कव्हर करायचे ते स्पर्धेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमदार चषक या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. गॅलेक्सी स्पोर्ट्स आयोजित जमील शेख साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली आयोजित पहिली आमदार चषक 2022 ची ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि या स्पर्धेमध्ये ज्या मान्यवरांचं शुभागमन व्यासपीठावरती झाले त्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान इथे मात्र. तर सर्वप्रथम या ठिकाणी व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन काही क्षणापूर्वीच झालंय, मी या स्पर्धेचे सर्व गॅलेक्सी स्पोर्ट्सचे सन्माननीय जमील शेख साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ब प्रभाग समिती सभापती तथा विद्यमान नगरसेविका पनवेल महानगरपालिका आदरणीय प्रमिलाताई पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी जमील शेख साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅडमांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं आहे. या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन ताईंचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. ब प्रभाग समिती सभापती तसेच विद्यमान नगरसेविका आदरणीय प्रमिलाताई पाटील मॅडम यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या सर्वात जमील शेख साहेब यांच्या शुभ हस्ते होत असताना. त्यानंतर मी जमील शेख साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी कळंबोली शहर अध्यक्ष आदरणीय रविशेठ पाटील साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं. मायची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर मी जमीर शेख साहेबांना विनंती करेन, रविशेठ पाटील साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्यानं कळंबोली विभागामध्ये विविध सामाजिक उपक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवले जातात. सन्माननीय रविशेठ पाटील साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान झालाय. त्यानंतर मी जमीर शेख साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिलीप बिश साहेब सरचिटणीस कळंबोली शहर भारतीय जनता पार्टी यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय दिलीप सिंग भगवान सिंग बिश साहेब सरचिटणीस कळंबोली शहर यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून होत असताना. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. आमच्या समवेत प्रशांतजी पुजारी देखील जोडले गेलेत. मराठीचा आणखीन एक अप्रतिम आवाज जयसिंग आणि अभिजित या दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती बायच्या माध्यमातून बोनस स्वरूपाची धाव मात्र धावफलकावरती अंकित केली गेली. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 61 धावांचं लक्ष. इथे मात्र बेगीट करण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथून मात्र सेफ लँडिंग पाहायला मिळते. 2 धावा त्या दरम्यान मात्र दोनही फलंदाज पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र नकार आलाय. चांगला निर्णय. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती बिनबाद 6. तसं वैयक्तिक धावसंख्येचं खातं खुलं करतोय फलंदाज जयसिंग. 2 धावेनं संघाला मात्र घेऊन जातोय बिनबाद 6च्या घरात. विजयासाठी 61 धावांचं लक्ष आहे. या 61 धावा डिफेंड केल्या जाणार का? यावेळेस रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त. पॅड लाईनचा चेंडू आदळला गेलाय. उजव्या अष्टीच्या किंचित बाहेर चेंडूची लाईन होती. लेगबाईचा पंचांचा इशारा येतोय. धावा येणं गरजेचं आहे. 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर. एकीकडे जर आपण पाहिलं तर कैलासवासी रोहित सकोंडे स्पोर्ट्स शिवशंभो आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र दत्तकृपा बालाजी. 2 संघ एकत्रपणे आलेत. एक ताकद, एक युनिट म्हणून या मैदानावरती या स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. एकंदर जर आपण विचार केला तर दोनही संघांमध्ये तुल्यबळ संघ आहेत, तुल्यबळ खेळाडू आहेत आणि या संघामधला हा जो सामना आहे या मैदानावरती मी म्हणेन की एक रोमहर्षक सामना होणार यात मात्र शंका नाहीये. यावेळेस पॅडलाईनचा चेंडू होता. मनगटाच्या साह्यानं चेंडूला वळवला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून मात्र सिंगल आली आहे आणि सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण थोडंसं व्यासपीठाच्या दिशेला जाऊया ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. सर्वप्रथम मी
गॅलेक्सी स्पोर्ट्सचे सर्व आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय जमील शेख साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय बाई महेश शेट्टे साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होत असताना सन्माननीय भाई महेश शेट्टे साहेबांचं इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान होते. आपण पाहतोय शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोडाटवड म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं यथोचित या ठिकाणी स्वागत केलं जाते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रितेश भोईर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी देखील मी जमील शेख साहेबांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते सन्माननीय रितेश भोईर साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. पहा माजी खेळाडू आहेत आणि अनेक वर्ष क्रिकेटची सेवा अविरत सेवा ज्यांच्या माध्यमातून केली गेली आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. इथे मात्र षटक समाप्तीची घोषणा होतीये. रितेश भोईर साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान यावेळेस व्यासपीठावरती होत असताना आणि त्यानंतर मी विनंती करतो जमील शेख साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तुषारजी जाधव साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. तुषार जाधव साहेब ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती काही क्षणापूर्वी आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. तर तुषार जाधव साहेब यांचं देखील इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून होत असताना पाहुण्यांची मांदियाळी सातत्यानं आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे. कारण ही स्पर्धा आहे आमदार चषक 2022 स्पर्धा. मोठ्या संख्येनं व्यासपीठावरती मान्यवर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतील आणि या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. विजयासाठी लक्ष्य आहे 62 धावांचं. प्रत्युत्तर दाखल एकूण धावा आल्या धाव फलकावरती बिनबाद 9 धावा. तुलना करायची झाली तर पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा आल्या होत्या 1 गडी बाद 8, परंतु प्रत्युत्तर दाखल मात्र बिनबाद 9. एक पाऊल पुढे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सेलरेट करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर तिसऱ्या षटकात संजूच्या ज्या 16 धावा आल्या होत्या तर अंतिम षटकामध्ये ज्या 18 धावा आल्या होत्या या दोन षटकांच्या बरोबरीनं मी म्हणेन की 61 धावांपर्यंत मजल मारली. ती अर्थातच कैलासवासी रोहित सकोंडे स्पोर्ट्स शिवशंभो संघाने. इथे मात्र बेगीट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. इथे मात्र चूक होणार नाहीये. पहिला फलंदाज गमावला गेलाय. सफलता मात्र मिळते. फलंदाज जयसिंग बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज बाद. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो एकूण धावसंख्या धावफलकावरती 9 असताना पहिला फलंदाज जयसिंग इथे मात्र बाद झालाय. यश मिळते गोलंदाज जफर या गोलंदाजाला. या ठिकाणी झेल पूर्ण केला गेलाय. अद्यापही या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत सन्नाटा हेच येते. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ऑन साइड रिझर्व मध्ये चेंडू वळवला गेला आहे आणि कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू वन बाउंस सेट टू द फेन्स. चौकार. तर या ठिकाणी मात्र फलंदाज अभिजितच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 13 रन्स. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाजावरती पहिल्या चेंडूला वर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि इथे मात्र हे अपील उचलून धरलंय. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज इथे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. दत्तकृपा बालाजी संघाचा. तर 13 या सांघिक धावसंख्येवरती मात्र दुसरा फलंदाज गमावला गेला. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 9 धावा धावफलकावरती होत्या आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं
तर 2 गडी बाद आणि 13 ही धावसंख्या धावफलकावरती. एक चौकार जरूर आला अभिजितच्या बॅटमधनं, परंतु तिथं मात्र संयम ठेवता आला नाहीये. एवढे की थोडीशी घाई गडबड केली, उजव्या यष्टी बाहेरच्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, बॅटीचं लिडिंग एज घेत यष्टी रक्षकानं मात्र कमालीचा झेल त्या ठिकाणी पूर्ण केला आणि दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला, तो अर्थातच फलंदाजी करणाऱ्या दत्तकृपा बालाजी संघाचा. व 2 फलंदाज आघाडीचे या ठिकाणी गमावले गेलेत. यावेळेस मात्र नौका फलंदाज इन ॲट नंबर 4 संजय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला, तर फलंदाज संजू हा नॉन स्ट्रायकिंग एंडला. दोनही नौके फलंदाज आहेत. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, थोडासा प्रॉपर कॉलिंगचा अभाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला, परंतु लेग बायचा पंचांचा इशारा येतो, येस इट्स लेग बाय आणि 1 अंक मात्र धावफलकावरती नक्कीच अंकित केला जाईल. सिंगल संघाची एकूण धावा संख्या मात्र 14. फर्स्ट व्हाईट जर्सी परिधान केलेला फलंदाज संजू, ज्यानं 2 षटकं फेकली. यावेळेस मात्र संजू ऑन स्ट्राईक आणि अपेक्षा असेल या दोनही खेळाडूंकडून. यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू आहे, थोड्यासा धीम्या गतीने चेंडू फेकला जातोय. पहा प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी विविधता, व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न हा गोलंदाज जफरच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू असताना 2 गडी बाद, एकूण धावा धावफलकावरती आहेत 15 धावा. पहा एक जरूर निवेदन असेल, किंग्स विरुद्ध साहिल 11 या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. किंग्स नवज्योत विरुद्ध साहिल 11 या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. पण 15 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे. एखादा मोठा फटका शोधण्याचा नक्कीच प्रयत्न असेल फलंदाजांचा, कारण हे पेटूचं षटक आहे. केवळ 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर राहण्याची मुभा, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला, 1 ऑफ साइडला. तर मी सन्माननीय तुषार जाधव साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सन्माननीय तुषार जाधव साहेब या मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा दोन्ही संघाच्या संघनायकांनी की या आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. दोनही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जातोय. संतोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक असा खेळाडू की ज्याची चर्चा सर्वत्र असते, ज्याच्या खेळाची चर्चा सर्वत्र असते. एक जबरदस्त ॲथलीट आहे, एक जबरदस्त खेळाडू आहे आणि ICPLचं जे पद आपण नक्कीच पाहिलं होतं. किंग्स नवज्योत संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. यानंतर मात्र जी लढत असेल मैदानावरती, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 गडी बाद, 15 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र थोडस एक्सेलरेट करावं लागेल. पण विजयासाठी लक्ष 62 धावांचं आहे आणि एक्सेलरेट करणं हे नितांत गरजेचं आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं अजूनही येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. 18 बॉल्स 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता, गरंगाळत चेंडू होता, डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक ताईना सिंगल मात्र मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कोणताही प्रयत्न या संघानं आणि दत्तकृपा बालाजी संघाचा जर आपण विचार केला तर वेळेस की थोडेसे धीम्या गतीने धावा धावफलकावरती येत आहेत. इथून मात्र तुम्हाला आक्रमकता ही मैदानावरती दाखवावी लागेल. ती आक्रमकता फलंदाजीच्या माध्यमातून येणार का? यावेळेस पावलांचा वापर, परंतु फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये, एलिव्हेशन देता आलं नाहीये फलंदाजाला. 2 फलंदाज संजय आणि संजू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 2 पैकी एका फलंदाजाला मात्र थोडासा आक्रमक जर मैदानावरती आलं, कारण संजू मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र बेगीट काढण्याचा प्रयत्न पाहूया. फटका जोरकस आहे, परंतु एलिव्हेशन या ठिकाणी नाहीये. सीमा रेषेलगत हा झेल टिपला जातोय. इथून मात्र परतावं लागेल. तिसरा फलंदाज गमावलाय.
तर या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. पहा प्रयत्न जी करायचे होते प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि प्रयत्नांना मी म्हणेन की नक्कीच या ठिकाणी वाव दिला जाईल. एक मोठा फटका खेळण्याचा मारा दाखवला गेला परंतु इथे मात्र परफेक्ट टायमिंग चेंडू सीमा रेखा पार मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. आणि काय कमालीचा फटका यावेळेस मात्र फलंदाजच्या बॅटमधनं एक जबरदस्त फटका आलाय. अगोदरच्या चेंडूवरती फलंदाज गमावला होता याचा कोणत्याही प्रकारचा मानसिक दडपण न घेता मात्र आपला स्वाभाविक खेळ या मैदानावरती दाखवला गेलाय. यावेळेस लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून डोक्यावरून चेंडू तटवला गेलाय. सिंगल मात्र आले. दुसरी धाव डेंजर एंडकडे होता फलंदाज आणि अशा प्रकारचे धोके मात्र तुम्हाला मैदानावर सातत्यानं पत्करावे लागतील. 2 धावा एकवटल्या गेल्यात याही चेंडूवरती. एकूण धावसंख्येचा विचार केला तर या 2 धावेनं 25 धावा धावफलकावरती 25 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी लक्ष्य आहे 62 धावांचं. 25 धावा धावफलकावरती आल्यात. हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे दत्तकृपा. यावेळेस मात्र पावलांचा वापर फॉलो करण्याचा प्रयत्न. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. इथून मात्र थोडंसं मी म्हणेन की रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. षटक समाप्त होतंय. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 3 गडी बाद धावफलकावरती. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 12. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 27 उर्वरित इक्वेशन येणारे 12 चेंडू आणि अजूनही 35 धावांची गरज. 12-35चं इक्वेशन या मैदानावरती लक्ष कठीणतम आहे परंतु अशक्य नक्कीच नाहीये. एक षटकार फलंदाज संजयच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. 10-11 धावांचं योगदान. एक षटकार 2 दुहेरी आणि एक सिंगल. 5 चेंडूंचा सामना केलाय. 11 धावांचं योगदान दिलंय आणि या फलंदाजाचं शेवटच्या चेंडूवरती मैदानावर उपस्थित राहणं मी म्हणेन दत्तकृपा बालाजी संघासाठी मी म्हणेन आशेचं किरण हे यावेळेस मात्र संजय या फलंदाजाच्या माध्यमातून. इनॅट नंबर 5 आपण पाहतोय फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये. संदेश विजयाचा संदेश हा आपल्या खेळाडूंपर्यंत पोहोचवणार का? आपल्या पाठीराख्यांना मी म्हणेन की एक सुखद धक्का या 35 धावा पूर्ण करत असताना या मैदानावरती साकारणार का? अनेक प्रश्नांची उत्तरं या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. 5 षटकांच्या सामन्यांमध्ये 4थं षटक हे डिसायडर म्हणून ओळखलं जातं जिथे तुम्हाला कोणता संघ अग्रेसर असणार याचं हलकसं चित्र स्पष्ट करणारं हे षटक. दबाव असेल गोलंदाजावरती, दबाव असेल फलंदाजावरती परंतु या दबावामध्ये जो सर्वोत्तम खेळ या मैदानावर साकारणार तो संघ खेळाडू असेल विजयाच्या दिशेनं अग्रेसर. येणारे 12 चेंडू 35 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके किमान 2 मोठे फटके जर फलंदाजच्या बॅटमधनं आले तर याही धावा धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. ओपन पद्धतीचं मैदान. 4ही दिशेला मैदानाच्या धावा उपलब्ध आहेत आणि इथे मात्र तुम्हाला तुमचे कलागुण मैदानावरती सातत्यानं दाखवावे लागतील. येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. गोलंदाज जफर. फुलर लेनचा चेंडू होता. सांघिक 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज जफर. उंचपुरा गोलंदाज आहे आणि आपल्या उंचीचा योग्य वापर गोलंदाजीमध्ये करत असताना इथे मात्र सिंगल आले पहिल्या चेंडूवर. इक्वेशन मात्र बदललं जात आहे. येणारे चेंडू 11 आणि गरज असेल 34 धावांची. 11 चेंडू 34 धावा धावफलकावरती मात्र मोठ्या धावसंख्येचा जरूर पाठलाग करायचा आहे. पण तो काय कमालीचा खेळ कैलासवासी रोहित सकुंडे स्पोर्ट्स शिवशंभो संघानं पहिल्या सत्रामध्ये दाखवला. 2 षटकं आणि तब्बल 34 धावा जिथे उभारल्या गेल्या तिथून मात्र मोमेंटम पूर्णपणे शिवशंभो संघाच्या बाजूने जरूर पाहायला मिळाला. जफरवरती आहे दबाव परंतु या दबावामध्ये सर्वोत्तम गोलंदाजी कशी करायची हे या गोलंदाजाला माहित आहे. इथे मात्र हलकासा अखोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. हवेमध्ये चेंडू जातोय जिथे झेल घेण्याची संधी जरूर होती परंतु ही संधी मात्र कदाचित गमावली जाते आणि चेंडू सीमा रेषा ओलांडत असताना 4 महत्वपूर्ण धावा इथे मात्र धावफलकावरती येत आहेत. या चौकारानं आशेचं किरण जरूर जागृत केलंय फलंदाजी करणाऱ्या अर्थात दत्तकृपा बालाजी संघासाठी.
या ठिकाणी अजून एक जर आपण विचार केला तर अन्नू सारखा एक विस्फोटक फलंदाज अजूनही या संघाच्या चंबूमध्ये आहे आणि फलंदाज संजय मात्र कमालीची फलंदाजी या मैदानावरती करत असताना इथे मात्र थोडासा संयम बिघडला. मी म्हणेन की पावलांचा वापर करणं गरजेचं होतं, चेंडूच्या लाईन मध्ये येणं गरजेचं होतं. चेंडूपासून जर तुम्ही स्वतःला दूर घेऊन जाल तर गोलंदाज तुम्हाला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेऊ देणार नाहीये. चौकार आला त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज जफरचं. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत जफरनं, 5 धावा दिल्यात, परंतु हे शेवटचे 3 चेंडू निर्णायक असणार आहेत. किमान 2 मोठे फटके संजूच्या बॅटमध्ये. यावेळेस लोअर फुल टॉसचा चेंडू होता ऑनसाइड रिझन मध्ये, चेंडू घरांगळत जातोय. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कोणताही प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. सिंगलवर समाधान मानावं लागतं आणि एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 3 गडी बाद 33 धावा धावफलकावरती, 33 रन्स ऑन द बोर्ड. पण मी म्हणेन की अन्नूनं थोडासा उशीर मैदानावरती यायला केलाय, कारण जो खेळ अन्नूचा आम्ही पाहिलाय कळंबोली क्रिकेटमध्ये या मैदानावरती असताना क्षमता होती या फलंदाजामध्ये, परंतु मी म्हणेन अजूनही वेळ गेला नाहीये. हा खेळाडू अजूनही तंबूमध्ये शाबूत आहे. इथे जर बिगेट आला, यावेळेस बिगेट फलंदाजाच्या बॅटमधनं पाहायला मिळतंय. जफरवर केलं जात आहे आक्रमण आणि चेंडू सीमारेखा पार, षटकार. थँक्यू डीजे. तर इथे मात्र या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती येत आहेत. पहा काय कमालीचं टायमिंग आमच्या डीजे ऑपरेटरचं, कारण संजय बडे मिया मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि छोटे मिया फलंदाज संदेशच्या बॅटमधनं मात्र हा षटकार आलाय. म्हटलं जातं ना, खजबूरजे को देखकर खरबूजा रंग बदलताय. इथे मात्र षटकार आलाय. या चेंडू निर्णायक चेंडू डिसायडर, इथे मात्र पिनरेज आणि चेंडू केवळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अंतिम चेंडूवरती चांगलं कमबॅक पाहायला मिळते जफरचं. अंतिम चेंडू फेकला जातोय निर्धाव. इक्वेशन मात्र बदलतंय. येणारे चेंडू 6 आणि पुन्हा एकदा विजयासाठी गरज असेल ती 23 धावांची. 6 बॉल 23 रन्स रिक्वास्ट टू विन. तर या ठिकाणी सचिनजी जाधव साहेब यांच्याकडनं मात्र सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. जर फलंदाजच्या बॅटमधून सलग 3 षटकार आले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक जगदीश या फलंदाजासाठी मात्र ही सुवर्ण संधी आहे. जगदीश उर्फ संदेश, ज्याच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार आपण जरूर पाहिला. पण संजय आणि संदेश हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3ऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि 4थ्या षटकामध्ये देखील एकूण धावा आल्या 12. 39 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन मात्र येणारे 6 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज. 6-23चं इक्वेशन आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण याच प्रकारचं इक्वेशन पाहिलं होतं. 6-25 धावांचं इक्वेशन होतं आणि आता मात्र 6-23चं इक्वेशन आपल्याला अंतिम षटकामध्ये पाहायला मिळते. पण येणारा गोलंदाज हा 4था गोलंदाज असेल जो या सत्रातील 5वं शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक फेकेल. कारण स्वप्नील पहिल्या षटक हाताळलं गेले स्वप्नीलच्या माध्यमातून, 2ऱ्या षटकामध्ये जफरचा वापर केला, 3ऱ्या षटकामध्ये कमलेश या 3ऱ्या गोलंदाजाचा वापर केला, पुन्हा एकदा जफर 4थं षटक घेऊन आला. म्हणजे येणारं षटक हे 4थ्या गोलंदाजाच्या हातामध्ये असणार आहे, जो पहिल्या 3 गोलंदाजाच्या तुलनेमध्ये थोडासा कमकुवत असणार आहे. आणि या कमकुवत गोलंदाजावरती 23 धावा उभारणं हे चॅलेंज असेल यावेळेस मैदानावरती उभा असणारा फलंदाज संजयसाठी. पहिला चेंडू धीम्या गतीनं फेकला गेलाय. 5वा चेंडू, काय कमालीची गोलंदाजी, बॅकअप द डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे आणि इथून मात्र अक्षरशः निरुत्तर केलंय ते फलंदाज संजयसाठी. केवळ अचलबोत नजरेनं या चेंडूकडे पाहत राहिला दत्तकृपा बालाजी, संघाचा फलंदाज संजय. इक्वेशन मात्र बदललंय. पहिला चेंडू निर्धाव, येणारे 5 चेंडू 23 धावांची गरज. यावेळेचा बिगेट करण्याचा प्रयत्न, संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याची. बॅकअप देखील होता. सिंगल मात्र आले आणि ओळखलंय सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. इक्वेशन येणारे 4 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाजाच्या शैलीवर इथे मात्र घेतला जातोय आक्षेप आणि 3ऱ्या पंचांना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलं जाईल. थर्ड अंपायर, गोलंदाजाची जी शैली आहे या शैलीवरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि त्यामुळे 3रे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्ञानेंद्र सिंग अर्थातच ज्ञानी
क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे आणि या अंतिम षटकामध्ये मी म्हणेन की थोडासा आक्षेप गोलंदाजाच्या शैलीवरती जरूर घेतला गेलाय. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यानंतरची होणारी लढत देखील तितकीच महत्वपूर्ण असणार आहे. किंग्स नवज्योत विरुद्ध साहिल 11 या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला नक्कीच मैदानावर पाहायला मिळेल. यावेळेस पावलांचा वापर केलाय, बिगेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. इथून मात्र चुकी होणार नाही, फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज अर्थातच संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज गमावला गेला, बॅकफुटला जरूर पाहायला मिळतोय. पण अन्नू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, मी म्हणेन की उशीर केला अन्नूनं मैदानावरती येण्यासाठी, कारण या फलंदाजाचा खेळ आम्ही खूप जवळून पाहिलाय, त्याची क्षमता. यावेळेस मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून चेंडू टर्तवण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल इथे मात्र पूर्ण केला जातोय. बॅक टू बॅक सफलता मात्र गोलंदाजाला मिळते. कमलेशनं झेल पूर्ण केलाय आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज संजय बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो. तर या ठिकाणी मात्र फलंदाज अनु ऑन स्ट्राईक आहे. पाहूया अनु आपल्या नावारूपाला साजेसा खेळ या मैदानावरती करतोय का. यावेळेस पावलांचा वापर आणि इथे मात्र पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज सागरच्या नावावरती. सलग 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद. तर अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे, केवळ औपचारिकता. आणि कैलासवासी रोहित सकुंडे स्पोर्ट्स शिवशंभो संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. काही चुका जरूर झाल्या पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाजी करत असताना दत्तकृपा बालाजी संघाकडून तिसऱ्या आणि 5व्या षटकामध्ये जो धावा गोलंदाजाच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या आणि तिथून मात्र पडेल की शिवशंभो संघाने या सामन्यावरती आपली जबरदस्त पकड निर्माण केली. इथे मात्र पहिला विजय नोंदवला गेला कैलासवासी रोहित सकोंडे स्पोर्ट्स शिवशंभो संघाचा. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल पराभूत संघ अर्थात दत्तकृपा बालाजी संघाचा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. तर विजेत्या संघाचा खूप खूप अभिनंदन. चला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय किंग्स नवज्योत संघानं. किंग्स नवज्योत संघाचा संघ जर आपण विचार केला तर या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा संघ आहे आणि हा संघ मात्र होतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल. थोडासा अवधी आपल्याला मिळतोय. जाऊया सुमधुर संगीतासाठी सूरज पवार यांच्याकडे.